तर मंडळी नमस्कार, तुम्हा सर्वांचं ओळखावचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सूरज खूप दिवसांनी परत एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आज चाललोय फॅमिलीसोबत टोके पकडायला, कोके पकडायला. कोके बोलतात आमच्याकडे, तिकडे चाललोय. आपली फॅमिली असणार आहे, आई वगैरे पण. तर बघू, आपण पर्यावरती चाललोय. कोके बघूया मिळतात का. आपण खेकडे पकडायचं पण ट्राय करणार आहोत. तर आज पाऊस पण नाही, मस्त वातावरण, एकदम ऊन आहे. तर बघू, 4 वाजलेत. आपण हळूहळू जाऊ आणि अजून काय दाखवता येईल तेवढं दाखवू. चला. निघालोय आता आम्ही. मी आहे, आई आहे, ममता आहे पाठीमागे. तर आपण पालसीच्या पाऱ्याला चाललोय. बघू कोके किती मिळतात काय. जंगल बघा, जबरदस्त जंगल आहे इकडे. जंगल जंगल पाठून चालतायत. तिकडे आमची विहीर होती पहिली, इकडे खाली धोदायची. बघू कोके मिळाले तर मिळतील. तसं पण कुठे आहेत फणस? हा रे मित्रांनो, इकडे फणस आहे आमचा. आणि अजून सुद्धा पाऊस पडतोय तरी पण फणस अजून बघा किती आहे वरती. कुठे 1-2च आहेत बघा. इकडे वाट आहे आपली जंगलामधून, दोन्ही साईडून पूर्ण जंगल इकडे आणि मधून वाट. पहिल्या वाट स्वच्छ असायच्या, आता ते गुरं वगैरे होती तेव्हा स्वच्छ असायच्या सगळ्या वाट. आता काय गुरं वगैरे कमी झाली, माणसांची रहदारी कमी झाली, सगळं जंगल जंगल. चालताना छोटासा ओढा आलाय बघा, पाणी. आता पाऊस कमी आहे त्याच्यामुळं पाणी एवढं नाही आहे. इकडे छोटस आपला ओढा. आणि इकडून चालतायत सावकाश. भारी आहे ना जंगल. पण दिसू दे. छोटासा ओढा आहे. आता आपण वरती दाखवला ना, तो ओढा इथे खाली येतो. छोटासा कडा पण आहे इथे, दाखवतो. हे बघा ओढा इकडे दाखवतो. असा ओढा इकडे मला वरती. इकडून विहीर बोललो, विहीर आपली धोकाईची विहीर बोलतात त्याला. तिकडे खाली विहीरच्या खालून बरोबर हा ओढा आहे. असं इकडून पाणी आलं. इथे छोटासा धबधबा तयार झाला इकडे. आणि धबधबा कडा बोलतो, आणि त्यांनी धबधबा बोलतो. तर भारी वाटतं एकदम. इकडून एक रस्ता आहे यायला, लोक इकडे पुढे पालखीच्या पाऱ्यावरती. चला तर जाऊया, पहिलं पालखीच्या पाऱ्यावरती जाऊया. आपण ओढ्यावरती पोचलोय आणि मस्त सुंदर असा ओढा दिसतोय आपल्या समोर. आई तिकडे टोके जमवायला सुरुवात पण केला. टोके येते तोंडामध्ये माझ्या. तर बघू किती खोके आपण जमवतोय. आणि आई तिकडे टोके पकडायला जमा सुद्धा करायला सुरुवात केली. जा तू पण जा. टोके पकडायला सुरुवात पण झाली. दाखव कसे असतात, दाखव. खोके हे खोके, आमच्याकडे खोके बोलतात, टोके बोलतात. असे असतात खोके. बघा भारी वाटते एकदम. गावाकडे मच्छर चावते, खूप भरपूर चावते. हे केलीचं पाणी घे, त्यात ठेव. इथे केल आहे मित्रांनो बघा, नॅचरल आपली गावाकडची रानटी केळ. किंवा कोके जमवत आहेत, सुरुवात झाली कोके जमवायला. छोटे कशाला एकदम, त्यात काय असेल तर घे. ओढा बघा भारी एकदम वाटतंय ओढा. तिकडे आपला छोटा कडा आहे, तो खाली आहे. आपण तो काय दाखवू शकत नाही. तिकडे खालच्या बाजूला एकदम. आपण असे आता टोके शोधत चाललोय वरती. बघू. आणि आपला जुगाड पण करायचा बाकी आहे. हे बघा कशी तोडते पान. तर तुम्हाला जर फिल्टर पाणी, नॅचरल फिल्टर पाणी बघायचं असेल ना, तर आपल्या कोकणामध्ये पावसातून बरंच बघायला मिळतं. ते कसं ते तुम्हाला दाखवतो.
हे बघा इथून झरा चालू झालाय, हे बघा इथून पाणी येतं आणि हे पाणी प्यायला भारी एकदम. हे बघा नॅचरल पाणी एकदम, फिल्टर एक्वा. आमच्याकडे झरा बोलतात त्याला, उपलाड बोलतात. हे बघा एक नंबर पाणी आहे. जसं असं हे पर्याला मग जाऊन मिळेल खाली, भारी एकदम. इकडे टोके बऱ्यापैकी जमवलेत. हे बघा मित्रांनो टोके कसे असतात, जबरदस्त असे एका दगडेला चिटकून. हे बघा असे असतात, भारी एकदम असे असतात. असे पकडायचे त्यांना, आई पकडते. मस्त भारी एकदम. हे बघा इकडे पण एक्वा फिल्टर आहे एक आपला, इकडे तर मोठा आहे. उपलाड उपलाड बोलतात आमच्याकडे याला. प्यायला पाणी एकदम भारी, एकदम छान. ह्या बाजूला सुद्धा असतील. हा बघा पर्या इकडून आला वरून, त्याला पालशीचा पर्या बोलतात. आपण हे सुद्धा आहेत. बघा दगडाला चिपकलेले असे असतात. चौकास असे असे असतात दगडाला चिपकलेले. हे बघा दगडातून पकडायला सुरुवात करतायत. मजा. दगड हळते. इंटरेस्टिंग गोष्ट आहे रानटी केळ. तुम्हाला दाखवतो रानटी केळ कशी असते आणि पसावलेली आहे तिथे. बघा रानटी केळ बोलतात. जरा केळी पण आहे, त्याला जरा चांगलं घेऊन कर ना. हे बघा केळी पण आहे, तुम्हाला जवळून दाखवतो. हे बघा केळी, ती केळ पसावलेली पण आहे. आता सुरुवात झाली. हे रानटी केळ असते अशी. इथे पण एक आहे. हे बघा इथे अशा तिकडे आहेतच, भरपूर आहेत. आपण इकडे इकडे चाललोय, वरती लाईन लागले कोक्यांची. आपण तेच पकडूया. हे बघा तो बघा तिकडे एक वरती. बघू भेटले तेवढे भेटले. दाखव किती आणलेस तिकडून. आहेत भेटलेत जरा बऱ्यापैकी. चल बघू वरती अजून भेटले तर बघू. भेटले तर बघू. पिशवीत टाक. अजून काय मशरूम बिशरूम बघा भेटली तर. काय मशरूमच ना, तीच रोमना म्हणजेच मशरूम. बघू भेटले तर. जाऊ दे, फिरत फिरत जाऊया. आणि शाळेकडून यायचं खाली. गावी लेट आलेलो त्याच्यामुळं काय खेकडे नाही, मासा नाही. आता आपण नदीवर कधी घऱ्या लावायला जाऊ तेव्हाच फक्त भेटतील. रान बघा, जंगल बघा मित्रांनो कसलं जबरदस्त झालं एकदम. थोडाच पाऊस पडतोय, म्हणजे आता तर सुरुवात झाली पावसाला. जंगल कसलं झालं भयानक. सध्या कसं हे जास्त नसतात, म्हणजे वाट काय बोलतात ते, गुरं वगैरे कमी, त्याच्यामुळे जंगल पूर्ण असं एकदम भरून जातं. ते वाट बघा केवढीशी आणि चालतात. पण भारी वाटते जरा फिरायला. आज पाऊस पण कमी आहे. पूर्ण जंगल जंगल. इथे बघा छोटासा कडा आहे. इकडे हा वरती एक जातो आणि इकडे वेगळा भर जातो. बघू आपण भेटतायत का आपल्याला.
तर मित्रांनो वरती आलो आहे आपण आणि इथून मोडके पायरीवर चाललो आहे असंच फिरत फिरत. पहिले पूर्ण साप असायचे इथे, लावणी लावायची, शेती लावायचे, शेती करायचे. आता सगळं कसं वेळेनुसार सगळं बंद होत आलं, त्यामुळे कोण शेती वगैरे करत नाही इकडे. त्यामुळे एवढे जंगल दिसते आणि बैलांची पावलं जरा जरा दिसत आहेत, म्हणजे कधीतरीच बैल येतात. जास्त करून म्हणजे गुरं फिरत नाही, त्याच्यामुळे जास्त जंगल वाढतं. इकडं पूर्ण मोकळं आहे. वाटा एकदम छोट्या छोट्या राहिल्या. पहिले गोवंड चांगले मोठे असायचे. इकडे पूर्ण खैराची शेती एकदम झाली, एकदम जंगल पॅक एकदम. म्हणजे दिवसाचा पण एकटा माणूस यायला विचार करतो असं झालं एकदम. ये बघा इकडे. तर मित्रांनो फिरून फिरून कंटाळा आला. फिरत आलो म्हणजे पालशीच्या पर्यावरून जिकडे कपडे धुतात लेडीज लोक, आपली गौरी वगैरे आणतात, म्हणजे गौरी पूजन वगैरे होतं, तिकडून आपण वरती इकडे मोडके पायरीवरती आलो आणि इकडे बोके वगैरे थोडेफार. तर आपण घरी जाऊया आणि त्याची रेसिपी वगैरे दाखवतो. आणि मच्छर तर जबरदस्त चावले. ते बघा माझ्या मच्छर बघा कसं चावल्यात. तर तुम्ही सुद्धा बाहेर जर येणार असाल तर काहीतरी लावून या, म्हणजे मॉस्किटो वगैरे, म्हणजे मच्छरपासून जरा व्यवस्थित राहाल, मच्छर कमी चावेल. तर बघा मी आधीसुद्धा खाजवते. तर जाऊया आता घरी आणि बघूया आपली रेसिपी वगैरे. जाता आता बघू कुठे रोवणं वगैरे, म्हणजे मशरूम वगैरे कुठे मिळतात का, मिळालं तर नक्की दाखवीन, नाहीतर मग डायरेक्ट घरी जाऊन आपण कोक्याची जरा रेसिपी बघूया. चला तर चाललं की पुढं पुढे थांबते. रोहना तर मित्रांनो खूप दमायला झालं, फिरून आलो, जाम फिरत होतो आपण आणि घरी आलो आहे. घरी येऊन आपण बसलो, पाणी वगैरे प्यायलो आहे आणि आता आपण तुम्हाला रेसिपी दाखवतो थोडक्यात कशी असते ती रेसिपी कोक्यांची. शॉर्टकटमध्ये दाखवणार आहे. तर बघूया कशी रेसिपी असणार आहे ते. तर मित्रांनो इकडे बघा आपण कोके जे आणलेत ते एका टोपामध्ये काढून ठेवलेत. ते बघा कसे सगळे वरती आलेत एकदम. तर यांचीच आपण आता रेसिपी करणार आहोत. दाखवतो तुम्हाला कशी रेसिपी असणार आहे ते. तर यांना पहिलं उकडवून घ्यावं लागतं, तर उकडवून घेऊया पहिले. तर इकडे बघा आपण त्यांना स्वच्छ धुवून घेतलेत. पहिलं धुवून घेतलेले 2 वेळा पाण्याने, हे बघा. आणि आता आपण त्यांना उकडवायला टाकणार. जसे आपण शिंपले म्हणजे मुळे करतो ना, त्याच प्रकारे करायचे. तर दाखवतो तुम्हाला पुढे काय काय असेल ते. आता हे पाणी घेऊन आपण डायरेक्ट चुलीवरती ठेवणार उकळण्यासाठी. मित्रांनो आपले खुबे, टोके, खोके काही बोलतात, ते खूप काही बोलतात त्यांना. तर ते आपण उकडवायला ठेवलेत. तोपर्यंत आपण कांदा वगैरे जे काय आपल्याला लागणार आहे फोडणीसाठी ते आपण रेडी करतोय. तोपर्यंत रेडी करून घेऊया. काही जास्त काही करायचं नाही, आपण सिंपलच जसे आपले मुळे खुबे वगैरे बनवतो त्याच प्रकारे बनवायचं आहे. तर ते आपण सर्व कांदा टॅमॅटो वगैरे जे लागणार आहे ते रेडी करून ठेवूया. पण इकडे आपण फोडणीचं सामानचं रेडी करून ठेवलं. इकडे टॅमॅटो आहे, कांदा आहे, कोथिंबीर आहे, कोकम आहे, लसूण आहे आणि बाकी काय असेल ते परत फोडणीवरती तिखट वगैरे दाखवतो. तोपर्यंत इकडे उकडत आहेत, तोपर्यंत इकडे आपण रेडी करून ठेवलं आहे. तर मित्रांनो उकडवून आता कोके झाले, तरी यांना गाळायचे कसे दाखवते. हीच मोठी एक कसरत असते, तर दाखवते कसे गाळायचे. हे बघा, हे आतमध्ये असं हे काढायचं असतं पूर्ण. तसे एक 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 असे काढायचे. हे बघा, हे असे काढावे लागतात. अगरबत्तीची काडी घेतली त्यालाच खूप वेळ जातो. हीच मोठी कसरत असते. आणि हे आपण नंतर मग याला फोडणी देणार आहोत. हे असे काढावे लागतात, दिसत आहेत.
हे असे एक 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 त्यांच्या आतून, कारण त्यांना फोडू तर शकत नाही. एक मिनिट. हे असे एक 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 काढावे लागतात. असे काही काही येत नाही ते बघा. आपले कोके काढून सगळे झालेत, तर याला मस्तपैकी धुवूया आणि नंतर मग फोडणी देऊया. चला पहिलं धुवूया असं आणि मग फोडणी आपली द्यायला रेग्युलर सुरुवात करूया. कष्ट ढोबळ. परत टाक. टाक बस. टाक कोकम टाकते. कोकम टाकून टाक. टाक. आपली रेसिपी पूर्ण झाली खोक्यांची आणि खोके आपण शिजवलेत, त्याची भाजी सुद्धा केले, आपण त्याला फ्राय टाईप केलं असं मस्तपैकी. हे बघा, तर आपण खाऊन बघतोय कशी आहे भाकरी आणि खोके. अप्रतिम, जबरदस्त, एक नंबर टेस्ट आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. कोकणात त्या असाल तर तुम्हाला माहिती असेल कोके नक्की काय चीज असते ते. तर एक नंबर लागते भाकरी आणि कोक्या. कधी खातोय असं झालं तर आपण पहिला व्हिडिओ एंड करूया. देखो, असा होता आपला छोटासा व्हिडिओ. आणि व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या ओडगावाची या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.